पक्ष काय संपत नाही, परंतु आजच्या घडीला हा जयंत पाटलांना सेटबॅक आहे. कारण बाहेरचे लोक जाणं आणि घरातले लोक जाणं याचा फरक आहे. घरातले गेले तर ते जास्त कठीण काम असतं, बाहेरचे गेले तर ठीक आहे, ते असतोच. म्हणून त्या मानानं आत्ताच्या दृष्टीनं राजकीय दृष्टी जर बघितली तर शेका पक्षाची तशी काही ताकद राहिलेली नाही. कारण पेणमध्ये धैर्यशील दादा गेल्यानंतर पेणमधली संपूर्ण ताकद संपली. अलिबागमध्ये पंडित पाटील आणि आस्वाद पाटील हे दोघेजण गेल्यानंतर जयंत पाटलांची तशी ताकद कमी होईल. आणि इन जनरली आता पनवेलमध्ये काही शेका पक्ष फार राहिलेला नाही, उरणमध्ये काही शेका पक्ष राहिलेला नाही. म्हणजे पूर्वीची ताकद जी आहे ती शेका पक्षाची संपलेली आहे. आज भारतीय जनता पक्षाची वाढ रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे होत आहे, या संदर्भात काय म्हणतात? आत्ता एकमेव पक्ष भारतीय जनता पक्षच राहिलेला आहे. मला वाटते जिल्ह्यात न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची घोडदौड आहे आणि या घोडदौडीला कोण आता रोखू शकत नाही. विकास कामं आपल्या माध्यमातून पेण जिल्ह्यामध्ये भरपूर होत आहे, या संदर्भात काय सांगतात? पेण मतदारसंघात जी कामं चाललेली आहेत ही विरोधकांकडं ना निधी ना इतर काही कार्यक्रम, विरोधी पक्ष संपूर्ण बर्फासारखा थंड झालेला आहे. त्याच्यामुळं आत्ता पेण मतदारसंघात तरी निश्चितपणे एकमेव भाजपच आघाडीवर आहे.